ಆಕಾಶವಾಣಿ ಮಂಗಳೂರು ಕೊಂಕಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ನಮಸ್ಕಾರ ಶ್ರೋತೃ ಬಾಂಧವಾನು. आमगेले आयचे कार्यक्रम अंतू चेंपी रामचंद्र भट माम आणि सतीश नायक माम हंगेल संगात चलचे गिंडी नर्तन ह्या विषयारी चलचे संदर्शन कार्यक्रम ऐकूया. संदर्शन चलायसून दिता ती चेतना नायक के. आकाशवाणी ऐकत असचे सकड आमगेले श्रोत्रांक नमस्कार करता. आज आमगेले संदर्शन कार्यक्रम अंतू एक देवाले उडगास करायसित गिंडी नर्तन ಮೂಲಕ देवाले भक्ती मार्गाकडेन समाज जनाले मन ಹೊರ್ಚಿತ ಶಿಕೋರ್ನು देवाले अनुग्रह प्राप्त करचे एक मार्ग गिंडी नर्तना ಮೂಲಕ जागृत करायसित असचे चेंपी रामचंद्र भट माम आणि सतीश नायक माम ह्या चर्चेक नमस्कार करता आणि स्वागत करता. नमस्कार तुमकाय नमस्कार. नमस्कार सर्वांके. आत ह्या चर्चेंतू भाग घेतलेले रामचंद्र भट माम आणि सतीश नायक माम हंगेले एक सान किरुपरिचय आमगेले ऐकोप्यांक कोण दिवच्या किच पावता. चेंपी रामचंद्र भट माम चेंपी वेदमूर्ती मंजुनाथ आणि अनंत भट आणि महामाया कस्तूरी भट हंगेले सुपुत्र. चेंपी रामचंद्र भट हन्नी वेद कर्मांग ज्योतिष्य संस्कृत शिक्षण करता पुरोहित पदवी प्राप्त कोण घेतले. कर्नाटक राज्य धार्मिक दत्ती इलाके उडुपी जिल्ह्याचे सदस्य. GSB हितरक्षणा वेदिके उडुपाचे गौरवाध्यक्ष जावनु कलाश्री सुरसंगीत प्रतिष्ठानाचे अध्यक्षत. कर्नाटक राज्य कोंकणी साहित्य आणि संस्कृती संमेलन गौरवाध्यक्षते. कोंकणी मान्यता दिवसाचे गौरवाध्यक्ष जावनु सक्रिय जावनु भाग घेत असते. धार्मिक साहित्य रचनेक संबंध पविले देवता स्तोत्र संध्यावंदने बुक विष्णु सहस्रनाम परबे आचरण पुण्यक्षेत्र दर्शन देवळा षोडश संस्काराचे माहिती असले अनंत सौरभ पुस्तक लोकार्पण केला. कलेक संबंध पविले 125 देवळांतू गिंडी नर्तन पुनरुज्जीवन केलेल्या कीर्ती चेंपी रामचंद्र भट माम हंक. धार्मिक साहित्यिक कला क्षेत्राक संबंध पविले सेवेक हंक पविले सन्मान मळारी आचार्य पुरस्कार पुरोहित पुरस्कार वैदिक पुरस्कार सप्तोत्सव पुरस्कार उपाध्याय सम्मान अभिनंदना सम्मान गीता योगानुग्रह कोंकणी नक्षत्र गौरवान्वित समाज सेवक संस्कृती रक्षक पुरस्काराकೈ भाजंजल्यांती. चेंपी रामचंद्र भट माम कोंकणी चर्चेक तुमका परतून स्वागत करता. संतोष झालो. आता अनेक आमगेले सोयरे सतीश नायक माम हंगेले एक सान ओळख तुमका कोण दिवच्या इच्छ पावता. मुडलगिरी नायक आणि दिवंगत विनया मुडलगिरी नायक हंगेले सुपुत्र. अपर्णा एस नायक हंगेले धर्मपत्नी. दिनेश नायक श्रीनिधी नायक विघ्नेश नायक आणि एकता नायक हन्नी हंगेले दोगजण पूत आणि सून आणि एकलो नत्तू ध्यान आर नायक हंगेले आसक्तिदायक क्षेत्र मळारी नैवे हव्यास मळारी सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांतू भाग घेवचे भजन संघचे दर्शके चढ कडेन गिंडी नर्तन केलेले हेग्ಗಳಿಕೆ हंगेल जावन आसा. 3 वेळा पंचायत सदस्य 1 वेळा तालूक पंचायत सदस्य 3 वेळा पडुकोणे व्यवसाय बँक हज अध्यक्ष जावने काम केलेलं असं. नाडा श्री राम मंदिराचे प्रस्तुत अध्यक्ष मरवंती श्री वराहस्वामी देवस्थानाचे धर्मदर्शी जावने असाती. सतीश नायक माम आयचे कोंकणी चर्चा ह्या एक कार्यक्रमाक आत्मीय जावनो स्वागत करता. तुमकाय नमस्कार. गिंडी नर्तना विषयारी आम्ही पळयतना भट माम गिंडी नर्तनाचे इतिहास कसं नाही. प्रथम म्हाका शिकेल गुरुल एक नाव सांगून आरंभ करत. गिंडी नंतर म्हाका शिक्षण दिलेल्यांची तल्लूरू विठ्ठल भट ತಂಗಿಲೆ 85 ವರ್ಷ ಪ್ರಾಯರಿ ತನ್ನ ಗಿಂಡಿ ನರ್ತನ ಶಿಕ್ಷಣ ದಿಲ್ಲ. 92 ವರ್ಷ ಪ್ರಾಯರಿ त्यांनी दैवाधीनदाले असायची. त्या समयाचेरी त्यांनी नर्तन करताना आम्ही निमगेले हे नर्तन इतिहास कसं नसं तुम्ही सांगल्यार आमकां मुखावेले पिळगे सांगचे जाता. तुम्ही सांगनातले आमी कोणा सांगचे जायना. ताणें म्हणलें उडपीन तूं संत कोक्कामत म्हणून सांगून 100 वर्स फुडें गिंडी नर्तन करता आशिल्ले. कुंदापुरांतू गिलीमरी गणपती माम तांणी गिंडी नर्तन करता आशिल्ले. कोटांतू विश्वनाथ भट म्हणून सांगून तांणी गिंडी नर्तन करता आशिल्ले. हे पुरा सांगता 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 ताजे विचार घेतले हांवें आनी म्हगेले एक अभिप्राय प्रकार 150 वर्साचे विचारू हांव संग्रह केला. ताजे फुडले आमकां पक्कने मना वचना. त्या समय दाखोवनूच गिंडी नर्तनाचे प्रारंभ जाला म्हणून सांगून.
तशी आता गौड सारस्वत समाजाक गिंडी नर्तन खैन दोकोन आयले. सीदा आम्ही सांगता जाल्यार कुंदापूर आनी उडपी देवस्थान म्हणून सांगता आमी. हां गिलिमरी गणपत मामान सप्ताह समयाचेर मात्येक तेल पुसून ताजे वयर गिंडी दवरून दनपार 12 देखून 2 घंटे पर्यंत ते समयाचेर देवाक हरिवाण नैवेद्य दितात आसता. ते समयाचेर तांणी 2 घंटे नर्तन करता आशिल्लें तांणी. गिलिमरी गणपत मामू तांणी कुंदापुरांत करता आशिल्लें. अशें तांणी एक सेव कोरून घेवन बायसून तांणी आयलींची. आता सतीश नायक माम गिंडी नर्तन कोरका म्हणचे एक आसक्ती तुमकां कशी आयले. तुमगेले मलगडी कुणी कोर नाशिल्ले की. ना आमगेले मलगड कोणी हांतू भागीदायनीची तशें म्हणून आमगे धार्मीक विचारांतू भजनेंतू पुरो आमगेल कुटुंबाची इन्वॉल्व जावन आसता. जाल्यार गिंडी नर्तन कशें म्हणून सांगलें रे हेम्माडंतू 2012 चातुर्मास जाल्लो आमगेल्या शैमिती स्वाम्याले. तेन्ना एका भजन आशिल्लें. रातीक सक्कड भजन करतना चिकेची न्हीद येता म्हूण सांगून ते समयाचेर हांव अशींच एक कुशालें म्हूण एक गिंडी दवरगेन स्टार्ट केल्लें. ताज्या फुडें हांवें रामचंद्र भट मामान गिंडी दवरगेन हें केल्लें हांव पुरो तें पळयल्लें आशिल्लें. तेंच पळोवनूची हांव कसलें करूनच म्हळ्ळे खातीर हांव एक गिंडी दवरगेन त्या दीस सूर केलें. तशींच तें एक हांव विशेश जावन तें एक अभ्यास करता म्हूण करली. जाल्यार म्हाका स्वामी एक मंतर स्वामी बोशे यादवंतीर स्वाम्यान थंय वृंदावन आसा हेमाडांत. तें वृंदावन येदूरच हांव गिंडी नर्तन करचें वचून म्हाका एक दीस मंतर स्वामी कोण म्हूण म्हाका कळ्ळें यादवंतीर स्वामी म्हूण लेखलें हांवें. स्वप्ना येवन घेवन तूं हें सेव मुखार शिरय म्हूण म्हाका सांगिल्लें एक सुचन आयलें. तद नंतर हांव तें एक हट दवरून घेवन तें एक ताका एक गिंडी नर्तनाक नवें नवें म्हणून आतां म्हळ्यार गिंडी नर्तन म्हूण गिंडी म्हूण सांग कुडले रामचंद्र भट म्हूण सक्कड सांगताची. जाल्यार हांव तें एक 4 वर्स फुडें हें स्टार्ट केल्लें राबेल्लें ना. ते म्हळ्यार तशींच करतात करतात ताका चिकेची नवें नवें रिती आतांची ड्रेस कोरगेन हें सका कोरगेन ताका एक नवें जनाक पळोवत तशी म्हळ्यार आतां युवक कसो करता म्हळ्यार मोबायलान तूं आसता चेड जावन तशें जावन ते मोबायल सोण घेवन तांणी येवन भजन येवन बसका म्हळ्ळे खातीर हें गिंडी नर्तन पळोवचे खातीर येवन बसताची. म्हळ्यार आमी सादा ड्रेसार आसल्यार तितलो तांकां इंट्रस्ट येना म्हूण सांगून नवे नवे नवनच्या ड्रेसांनी कोरगेन चिकेची तांकां एट्रेक्शन येता तशी हें गिंडी नर्तन पळोवका जनान आमगे युवकान पुरो मुखार येवका म्हळ्ळे खातीर हांव प्रारंभ केल्लें. ऐकतना मस्त संतोष जाता. म्हळ्यार आमकां हें कालान तें पळोवच्या मेळटस म्हळ्यार तुमीची कारड म्हणत देवाला स्वाम्याला आशिर्वाद. तशीच भट माम आतां भक्ती मार्गान तूं व्हरच्याक गिंडी नर्तन कितलो प्रभाव जनाल वयरी घालतले. आमगेले सतीश मामान ताजी एक चंद संदेश सांगून जालो तांणी. कितले चंद सांगलो म्हळ्यार युवा वृंदांक एक व्हॉट्सअप अथवा फेसबुक अथवा मोबायल हांत दाखोवन एक घडी भायर येवन 1.5 घंटो तांणी गिंडी नर्तन पळयता वय म्हणून जाल्यार तांतू देवाल अनुग्रह स्वामीर आशिर्वादान तांगे एकाग्रतेक अनुकूल जाल्यार आमगेली वट्ट तांणी नर्तन करताचे. कोटेश्वराचे चातुर्मास समयाचेर हांणी गिंडी नर्तन केलां. हांव नर्तन केलां. तेदन थंय म्हाका पुरो जन काय 100 लोक चेडू आनी व्हड येद्रांनी म्हापशी नर्तन करता आसता तांणी. त्या टायमार तांणी व्हिडिओ की फोटो पळयत आशिल्लो ना तर नर्तन करताची म्हणटा तांगेलें मन लागीं 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 येता. आनी आतांचे चेडवांक भारी आसक्ती. आमी उणान एक 150 कडेन गिंडी नर्तन केल्ले कडेन एक 50 कडेन गिंडी नर्तन केल्ले वेरी नेक्स्ट डे सांज चेडवान घरले तांबी दवरून त्या तांबी पुरो वायट जाला म्हळ्यार नेला पाडून माथेर दवरून उदक दवरचें पाडोवचें. तेन्ना तांकां आम्मान सांगलें की उदक दवरून पाडोवचें ना ताजे बदला तूं सान गिंडी दवरून तूं नर्तन करी म्हणटा तांगेल्या मनान तूं देवळा वचका नर्तन कोरका आनी देवा प्रीत कोरका म्हणून मन आयलें वयना हें गिंडी नर्तना निमित्त. 150 कडेन आमी गिंडी नर्तन केन्ना चड केलां. तांतूं काशी मठ गोकर्ण मठ कैवल्य मठ चित्रापूर मठ आनी पंढरापुरा पांडुरंग विठ्ठला पांय मुळान तूं काशी मूल मठांतू अशीं प्रति एक कडेन क्षेत्रां करचें भाग्य मेळ्ळां म्हणटना पुरा जने भायर आशिल्ले गिंडी नर्तन करतना भितर येतच भजनेक 100 लोक बसल्यार गिंडी नर्तन आस म्हणून जाल्यार भायर कोण राबलींची आमगे सर्व सन्न चेडू मालगडे पुरा येवन प्रोत्साह दिताचे. अशें ते खुशी जाता. तेंचे आमी गिंडी नर्तन करतना जेवन उणो जाल्यार बेजार जाता अरे इतें ना प्रति एक कडेन भोर येताचे. ते एक
केल्लेले आणि त्यांनी त्या घरा वचून ते करतसती म्हणून म्हणतात करताना एक- हाचे प्रभाव कितले तांगेल वैरी पडला म्हणजे सत्य कळीताय. सत्य होय. आणि बट माम हाचे व्रत नियम कशी असता गिंडी नर्तना करतना. मुख्य जावन कसं म्हळ्यार आमकां वैदीक जाल्ले निमित्त आमगेल प्रतिदिवस सात्विक आहार सेवन विंगड कसं नाही आसना एक दोन्हीच कसं म्हणून सांगल्यार नित्य अनुष्ठान आमी करताची आनी त्या खाली गिंडी भितर उद्दा घालची न्हय, देवाला प्रसाद आनी तीर्थ घालचे. हा ताजे निमित्त त्या तीर्थाक आनी प्रसादाक म्हत्व चडस. ते गिंडी येतीवर एण्णे आसल्यार तांगेल मुखांतर मस्तकां आमी दवरून घेताची. हा आमगेले सुदींती स्वाम्यान आमकां मस्तकार गिंडी दवरला, चित्रापूर मठ स्वाम्यान गिंडी दवरला, कैवल्य मठ स्वाम्यान मात्या गिंडी दवरला, अशी गोकर्ण मठ स्वाम्यान पुरो गिंडी आमकां दवरलास. ते नर्तना सेवा करतना एकाग्रते आनी दोन्हीच कसं म्हणून सांगल्यार श्रद्धेन आमी आचरण करताची म्हणून संकल्प केले जाल्यार हें खाली नाट्य न्हय, देवा प्रीत करचें नर्तन. ಆನಂದಿಲ ದೇಹ ದೇವಾಲ ಅನುಗ್ರಹ लज्जे बिट्टून नृत्य म्हणतच एक बॅलमेन्शन कोलाट करतच भजन हे नर्तन करतच खंयचे खातीर देवा तूं दिलं देह देवा तुका आमी अर्पण करचें. तशी आमगेले व्रत नियम कसं विशय ना जाल्यार आमी वैदीक जाल्ले निमित्त आहार पद्दतीन जागृत आशिल्ले निमित्त कांय तोंदर ना, आरामशेर विंगड कोणें करचें आसल्यार चिरडूं सांगता आमी तुम्ही गिन्नी नर्तन करता म्हणून जाल्यार स्वल्प तुम्ही त्या विशयान जागृत करूं का देवा. आतां वातावरण सिदा सांगचें जाल्यार पियावू लसण हें पुरा खावचें ना, विंगड आयटम पुरा खावचें ना म्हणून मार्गदर्शन दिताच. एक मिगेल लेकर एक 50 जण चिरडू अशी केला आमी. तांचे एक 5 जण मात्र रेडी आसायची, वरले पुरे जण थंय सोणा उपाय ना जाल्यार येतात तांणी. वय वय आता 5 जण सिक्किले मुखारी आणि एक 500 लोक की अगत्य तशी त्या दत्ता, खंडीत दत्ता, मुखार दत्ता, सुद्धा दत्ता, गेल्यार दत्ता. जनक एक ताजे महत्व कळता. कळला म्हणे हांव लेखता. वय 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 आणि सतीश नायक मॅम हंतू आता गिंडी नर्तन करतना कसने विधी निषेध कसने असं की ना कसं ना आम्ही भक्तीन करचें. एक बटमा मनसा म्हणके आमी श्रद्धेन आस म्हण जाल्यार जन खंडी श्रद्धेन पळयताची. आमगेले तें एक कसं म्हळ्यार आमी तें नर्तन करतना जनाक आमकां पळोवप तशें करता. ते कशें म्हण हांव सांगलें मत भायरी बटमा मनसा म्हणके भायरी जन बसून आसताची भजन जाल्यार आयकताची, गिंडी नर्तन आयकूच जायना पळोवका येवन म्हणटान येवन बसताची. येवन तांणी पळयतना आमी नर्तन करतना कशें मात उदाहरण एक गणपतीन भजन आयलें म्हणून एक आमी गणपती जावन वचका तेन्ना गिंडी माथ्यार आसतोय जाल्यार आमगे एकाग्रते गिंडी माथ्यार आसता जाल्यार आमी ते गणपतीला आतां आमी गणपतीला एक सोंडीलशी दाखोवंक गेनू ते एक अलंकार शिकोर गेनू ताका एक पूजन ताका अर्थ ताजे आतां कशें म्हळ्यार भजन अर्थ कोणाक गोतना भजन सांगताच मस्त लोक भजन सांगताची ताजे अर्थ कसो म्हूण गोतना साहित्य मस्त आसा तांतू. आतां कनकादासान असो पुरंदरदासान असो आतां आमगे कोंकणी भजन असो सुदीन स्वामीन बरें भजन अशें पुरो प्रत्येक विचारांत कशें म्हळ्यार अर्थ मस्त आसता. बारो बारो वेंकटरमण म्हूण आपयताचे आमी तेन्ना देवा आपोवका चंद करून तेन्ना ते जनाक कसो म्हळ्यार ओ वेंकटरमण आयलो हनुमंताला जाताना हनुमंताला रूप जावन दाखयत हांव तेन्ना जनाक कशें हनुमंत येवन बसला हांगा म्हणून म्हळ्यार त्या नमून तांणी भक्तेन पळयताची. म्हळ्यार तुम्ही करतना आमी श्रद्धेन आसा म्हूण जाल्यार जना खंडीत भक्ती येताना ते रामचंद्र भट मामा लेगीत ते कळ्ळें आसा मिगे लेगीत ते कळ्ळें आसा. आमी ते भजन नर्तन करतना आमी श्रद्धेन भक्तेन केलें म्हूण जाल्यार खंडीत जना ताका सपोर्ट दिताची. आणि ह्या भजना कार्यक्रमांत मात्र की आता ताका कसं तिथी नक्षत्र कसं पळोवन करचे क्रम कसं ना मुख्य जावन प्रति घरांत प्रति दिवस भजन जावका हरिनाम संकीर्तन विशेष जावन सप्ताह समय म्हणटाचे प्रति गांवांत चड जावन एक आस सप्ताह आस त्या समयाचेर तांणी आमंत्रण दिताचें. आमी थंय वचून पावचे गिन्नी नर्तन सेवा करचे येवचे. हे कार्यक्रम सीदा आमी सांगचे जाल्यार अशी एक सभेर वचून आमी करचे ना, देवा पांयमुळांत करचे, मठ मंदिरांत करचे. आतां कृष्ण मठांतू आमकां करतना थंय राजांगणाದಲ್ಲಿ गिन्नी नर्तन ಆಗಬೇಕು म्हणून तेन्ना गुरुवर्यालागी निवेदन केलें ನನಗೆ ಕೃಷ್ಣ ಸನ್ನಿಧಿಯಲ್ಲೇ ಆಗಬೇಕೆಂಬ ಆಸೆ ಉಂಟು. ಆಯಿತು ಕೂಡಲೇ तांणी थंय यात्रा करचे दिल्ले आमकां. अशी आमी निवेदन करका तेन्ना आमकां तांणी देवळाचें अनुकूल करून दिताचें. हें कशें म्हळ्यार विंगड कार्यक्रम न्हय, देवाले प्रिती खातीर देवा लागीं जावचे कार्यक्रम म्हणून तशें.
तेक देवाल पैमुळा अंतू चिता एक सावे रीती रे दावका कडियर आमी कसं करता म्हणल्यार ते गिंडी माथ्यार दवरून नर्तन करताची सगळे देह आमगेले माती मात्र अशें आसता सगळे देह नेला आमी हें करता नमस्कार करता आमी ते माती अशें आसपाची उपाय ना पास तशी उठयताची तदनंतर गिंडी काडून देवा पांयमुळा दवरून येद्रा दवरून ते तीर्थ माते प्रोक्षण करताय आरंभ कशी एंड कशी हांव एक घंटे 1.5 घंटे केल्यार आमगे सतीश मामू 2 घंटे वयर जाले तिके तांणी तयारी तांकां एक संगीत तें एक स्फूर्तीयुत आतां तांगेली तें एक शक्ती हांव करता जाल्यार आत्ता म्हाका तितले वेळ जायना सतीश माम करता काल करून येयली तांणी नेपाळी क्षेत्र वचून करून येयलींची वय देवालें तें एक बरें म्हळ्यार तें तितले दीर्घ कोरका म्हणटना देवान दिवचें ते एक आनी एक कशें म्हळ्यार हें आमी सांगपाची 1 रुपया हांतू आमी अपेक्षा पावनाची तेंच्या तर निमगू कामून आसली सीदा सांगता आमी कसं जाल्यार म्हळ्यार 1 रुपया हांत आमकां नाका आमकां तांणी मोगान एक प्रसाद दिवच्यो आनी मुखारसून घेवन तुमी तात्तावळी येवं तशें जावका आनी आमकां एक मार्गदर्शन दिवका म्हूण सांगता इतलें आमगेली आशा सतीश मामाला आशा तेंची आमगेली आशा तेंची आतां म्हाका उत्तर मेळ्ळां हांव म्हळ्यार जिवनोपाय हें पुरेस इतकी म्हूण निमगुका म्हणटना तुमी उत्तर दिलें आनी आतां उलयतनाची सतीश नायक माम म्हणले तुमी वेशभूषणांत केलो हांव आत्ता जना कशी जेवका तशी केला म्हूण हें करतना गिंडी नर्तना करतना वेशभूषण कशी आसता म्हळ्यार एक्चुअली कर म्हळ्यार आतां आमगेले संस्कार कशे आमकां आतां कास मारून आतां आमगेले संस्कार आमकां GSP संस्कार कशे म्हळ्यार कास मारून खंयचे देवा पुजेक पट्ट न्हेसोवन आनी करचें ताकाय तशींची पट्ट न्हेसोवन आभरणांनी घालून घेवन ताका एक गिंडीक एक फूल बांदून ताका एक आभरण घालचें आसा हांवें बट मामा म्हणटाले की आमी एक भांगर आभरण शें घालचें आसा म्हळ्यार गिंडी म्हळ्यार देवूची म्हण आमी माथ्यार दवरले माथ्याक देवा बसकारून घेतली म्हण केची आमी तेन्ना आत्ता काल आतां कुट्टा पट्टो हाताक सकाळी एक आभरण हाता पुरो मुद्दी घालून घेवन चिके चंदाय केलें जनाक पळोवचें चिके एट्रॅक्शन जाता म्हूण तितलेंच ना त्या पुरो दावका म्हूण खंयी ना बट मामान फस्ट करतना आत्तां चिक्के तांणी चिक्के बदलावण केलां फूड करतना वेस्टेरी आनी तांणी खाल एक शाल घालून करता अशें हांव कितले पटे पळयला तांकां व्हिडियो पळयला जाल्यार चिक्के हांव ते बदलावणी केलें कसो जालें म्हळ्यार आतां यंगस्टर्साक चिके पळोवप तशी म्हळ्यार जन पळोवंक येवन बायल मनशान जालें की आभरण म्हळ्यार खूब भारी खूश तांकां बायल मनशाक आमी घालून आभरण पळोवंक घेवन बसून पळयतात आनी तशी त्या लेकारी एक माळ आनी घालून तुळशी माळकी मोगाऱ्या माळकी घालून घेवन ते एक नर्तन करचें एक तांचो शिस्त कशी म्हळ्यार आतां बट माम हांव न्हू एक पाटी गिंडी दवरले नंतर मदीं काडचें ना आनी देंवोवचें ना कितलेक लोक येवन निमगे येतात तुमकां पूर जालें उदक दाखोव म्हणून कस्साने पिवत ना मदीं उदक पिवत ना कस्साने पिवत ना 2 घंटे आमी ते दवरले नंतर लास्ट मंगल दत्तानाची नमस्कार घालून उठोवन गिंडी काडून तुका दवरचें सतत एक वेळा मात्र दवरले नंतर आनी देवत ना देवान एक पाटी माथ्यार बसले नंतर आनी देंवत ना आमी तशी एके तुमी केलेले दीर्घ समयाचे गिंडी नर्तना खंयचे म्हळ्यार मुख्य जावन चड म्हळ्यार आमी 2 घंटे पसून केला जाल्यार आतां कशें म्हळ्यार आमकां अवकाश देवळा पुरा मेळचेच एक अर्द घंटो काशी मूलमठांतू 2008 दाखोवन आतां पर्यंत गिंडी नर्तन केला एक भजनेक आमी देवदेवोत्तम देवता सार्वभौम अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक नर्तनप्रिय नर्तन सेवाम अवधारय ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद पुरा सांगणी केले नंतर नर्तन सेवा म्हणून येताना गिंडी नर्तन केला उठ्ठ एक 6 दाखोवन 7 मिनिट ते वर्स अमके 1 घंटे म्हणून कसं विषय ना जाल्यार सतीश मामान सांगेल म्हणून की गिंडी माथ्यार दवरले नंतर सतीश माम आतां 1.5 दाखोवन 2 घंटो माथ्यार दवरून घेताचे म्हाका कसं जाल्यार म्हळ्यार मिगेल आरोग्य दृश्टीरी आरंभीक सतीश मामा ಒಟ್ಟು चमकल्यार एक नर्तन करता ताजे नंतर हांव गिंडी देवाले दवरून कोलाट पुरा करून एंड वापस भजनेक तांगेले ಒಟ್ಟು मेळून घेवन एक नर्तन करून मंगल करता म्हाका मिगेल आरोग्य दृश्टीरी जाल्यार सतीश मामान ते 2 घंटे करतना आमकां आश्चर्य जाता देवाले एक विशेष अनुग्रह म्हणून सांगून आतां सतीश नायक माम तुमी 2 घंटे नर्तन करता ती केल्ला करतर आसात सो तुमी तुमकां एक संतोष जाल्लेलो संदर्भ एके ते जनान पळयतना तुमकां एक ह्या संतोश क्षण म्हळ्यार खंयचे एक आसा की तुमी दीर्घ केलेले गिंडी नर्तना खंय पयर पर्तगाळींत 2.25 ಗಂಟೆ जाला चेडवण स्टार्टिंगार भजन सांगताले न्ही जन येवन वता आसत पर्तगाळींत त्या दिसू मस्त जन येवन वता प्रवासी सगळे येवन वता आसत नर्तन स्टार्ट जालें कुडलें जन भरली म्हूण सांगल्यार तें हॉल न्हू प्रधान
सगळें हॉल फुल्ल जालां सुतू बैसून आसायचे व्हिडिओ मगे म्हणे एक 500 व्हिडिओ काडटा आसा की म्हूण सकड म्हळ्यार तें एक मेटलन आसा तें वयरी तें मेटलर जन फुल्ल जालां म्हाका तेन्ना संतोश जालो कसो म्हळ्यार रे भोवशा देवान म्हाका एक अवकाश दिल्लो इतल्या जनान पळोवप तशें केलें ना म्हूण तें खुशी जालें म्हाका ते दीस मस्त खोश जालें ते दीस आनी खंय पसून म्हूण सांगलें रे ते गिंडी हांव देंवयले नंतर एक बायल मनीस शेव घेवन ते गिंडी बांदिल्लो प्रसाद म्हाका दियाचे म्हूण मस्त कडेन निमित्त आसाचें काल जालें की गिंडी नरतना एक बायल मनीस मिगे म्हाका शेयले ते प्रसाद म्हाका दी म्हूण म्हळ्यार तांकां देवाल प्रसाद म्हूण गिंडी प्रसाद म्हूण सांगलें देवाल प्रसाद म्हूण बट मामान कितली पाटी गिंडी देवेल कुडले ते तो तीर्थ काडून सकाळ फापुडचें आसा हांव कितले पडटा जाल्यार हांव बटमाम न्हय तशें हांव फापुडना कोणाकाची म्हळ्यार ताका क्रम आसा कोण कोणाक प्रसाद दिवका तांणी मात स्वाम्यान मात मंत्रक्षत दिवका बटमामान तीर्थ मात त्यार फापुडका जाल्यार म्हाका खंयचो अधिकार ना म्हणटना हांव ते तीर्थ आनी कोणाक फापुडचें वचना जाल्यार बटमामान गिंडी देवेल कुडले ते तीर्थ आनी सकाळ फापुडचें आसा म्हळ्यार रे देव तांत आशिल्लो त्या देवान तीर्थ तुमकां प्रसादा रुपार घालता आसा पूण तशींची जनां कसं की एक आमी ताका चंद हाजे मोगारे पोलाचे सगळें बांदताचे आमी तें तांणी येवन निमून व्हरचें आसा मागोवंक म्हाका तें प्रसाद दी म्हणून गिंडी प्रसाद दी तांणी समेत मस्त लोक वंटीतच वंटीत एक पाकली पाकळी वंटिता तांणी म्हळ्यार त्या नमून भावन येवं तशी हें गिंडी नरतना चास्स म्हणचे हांव पळयलां बट माम तशी आतां गिंडी नर्तना पुनरुज्जीवन केला तुमी पुनरुज्जीवन कशें केल्लें मुख्यतः हांव न्हू हाका अकाडेमीचो कर्नाटक कोंकणी साहित्य अकाडेमी अध्यक्ष त्या समयाचेर कासरगोड चिन्मामान आमगेले उलवण करतना गिंडी नरतना अर्थ सुमार वर्स दाखोवन उणें उणें पळयता आसाव एक तुमी चेडवा शिक्षण दिवका अकाडेमी दाखोवन आमी ताका एक अनुकूल करताची म्हूण दायता म्हूण कुडले आमी एक 10 जन चेडवां आपूण शिक्षण दिलें तांणी बारकुरान तो कार्यक्रम संयोजन करून वपास ते दाखोवन आरंभ जाल्लें आत्त बसून तें उणी जायनी ताका मूल वपास कारणची कासरगोड आमगेले चिन्मा ताका आमी विशेष अभिनंदन करूं ना म्हणून ते त्या समयाचेर हगूर हांव गिन्नी नर्तन करचें राबता आशिल्लें सतीश मामान ते वपास आरंभ केले निमित्त दूध साखर घाल म्हणून काही मेळनाय सतीश नायक माम आतां तुमी गिंडी नर्तना करतात 2 गंटे केला म्हणून हांव आतां आयकली ते एक संतोश जाता आयकतना ते कोर्न जत्तरी मागी वयले दिनचरी कशी आसता आतां नर्तन करतना भरतनाट्यानी करतना तांगेले एक दिनचरी विंगड आसता करतरी तुमगेले एक कर्तव्य की दिनचरी म्हणून कसं नाही की युजल कसं ना मिगेल जाल कुठले हांव कार ड्रायव्हिंग करून घरकड वता मिगेल वेरा वचून बसता हांव कसं नाही तांत म्हाका पूर जावचें म्हूण कांय ना त्या देवान म्हाका एक ती शक्ती दिल्या म्हाका आतां 62 वर्स बट मामानी हांव 1 वर्स चेडवण तितलेची जाल्यार रे आज पसून म्हाका पूर जालें म्हूण ना आतां पांय दुखी फटी दुखी ना आज पसून म्हाका कसं दी न्ही देव मुखार दिश्ट ना म्हूण म्हाका लागता आसा म्हाका आरोग्य परफेक्ट दिलां देवान कसं जालां म्हळ्यार गिंडी नर्तन करचे खातीर दिलां की कसं म्हणून म्हाका गोतना तशीं देवान केलें की म्हाका आवेश येवचें आसा तें जालें की ना आवेश आयलें तेन्ना जालें की ना 1 घंटो 1.5 घंटो आवेश येता तें जालें की ना म्हाका तें एक देवान म्हाका पूर जालें म्हूण ना नागमंडला राबिल्लो आसा हांवें 6 घंटे राबला दर्शनाक त्या टायमार जालें की ना सकाळीं हांव नागमंडल स्कूटर घरा कडेन गेला म्हणटा तें देवालें आनी स्वामेलें आमगेलें काशीमठ स्वामेलें प्रसाद मिगेलें केन्ना आसता हांव एक उदाहरण दितां म्हाका अजेकारांतू राम मंदिराचे एक कार्यक्रम आशिल्ले त्या दिवसू एक 2 दीस फुडें मिगेलो आंगडी वेळार मिगेलो हांव कडपा उबारतना कट्ट जावन मिगे पांयार पडलो सादारण एक 4 इंच ते मार्क आसा दोका तुमचे कडेन दाखयता 4 इंच सिळण गेलो पांय सुज्जून इतलो थोर जालो 2 दिवसान म्हाका गिंडी नर्तन आसा बट मामा विंगड कार्यक्रमार आसाची तांकां पेटोय म्हळ्यार गिंडी नर्तन आनी कोणी करताले नाची जाल्यार तांणी डेट फिक्स करून नाला कार्यक्रम दवरन जाला थंय वचनातले रे अभास जाता हांव शैमीन स्वामीन दिल्लें गांद खावंक घेवन उदक पिवंक घेवन स्वामेले आशिर्वाद दाखो म्हूण सांगून गेला थंय वचून तांणी सांगेन 2 भजन केल्या परतून पांय दुखी आसले रे म्हणून जाल्यार त्या दीस 1.5 घंटो नर्तन केलें कसलें जायना म्हाका पांयाक म्हणटाना म्हाका देवान आनी स्वामेल आशिर्वादाचे वचून म्हाका आरोग्यान नवो खंयचे रितीर तांगेलें रक्षण म्हाका म्हूण लेखता आसा आयकतना मस्त म्हळ्यार अंगा कंठ जुम जाता म्हळ्यार तें एक निज निदर्शन आनी तितले वेळ ते देवान शक्ती दिवन करयसिला म्हळ्यार त्या देवाकची विश्वास रे विश्वास रे ते प्रसाद तांणी लावन घेवन तोंडा घाल पळया ते व्यास रघुपती नरसिंह देवाला प्रसाद तो त्या देवान शक्ती दिली तांकां
बटमाम आणि नाईक माम दोघांका एक प्रश्न. कुटुंबाचे सहकार कशी असं तुम्ही ह्या एक गिंडी नर्तन करतना? मुख्य जावन उणान उणे चेरडूवांक ड्रेस पूरा करत असेल जबाबदार मिगेल धर्मपत्नी राधिका रामचंद्र भट तिगेल सहकार पूर्ण आशिल्ली निमित्त आनी मिगेल आम्म समेत गिंडी नर्तना मिगेल ಒಟ್ಟು येत आशिल्ली. अम्मा कितलेंय तेका दण असो रामू हांव येत रे म्हाका तें नर्तन पळोवका रे म्हाका. आतां ती देवा पांय मुळा पावले ते नमुनेर ती प्रितीन मस्त गांवांत येवन पावले. थंय बसून तें नर्तन पळयलां. चेरडूवान मिगेल धुवेनय नर्तना खातीर कृष्ण घाला पुत्तनय मिगेल ಒಟ್ಟು गिंडी नर्तन करता आनी आमगेले भाच्चे आसाची पुरा कौटुंबिका चेरडू आसाची अनंत वैदिका केंद्र वैदीक आसाची तशी पुरा आमगेली भजना मंडळीची ಒಟ್ಟು मेळून तांगेले पुरा प्रोत्साह आशिल्ले निमित्त घरची प्रोत्साह 100 कैद धर्मपत्नीन आमगेले ग्रहकत्या मध्ये हाजी मध्ये तुम्ही हे परत संयोजन केले कष्ट म्हणून प्रथम सांगिल आसल्यारय मिगेल ते मुखार वचना आशिल्लें. एक दिवस तीन सांगिल ना तद निमित्त म्हाका घरच्या विशयान पूर्ण सहकार. नाईक माम तुम्ही? म्हाकाय तशीच आमगेन कुटुंब एक नमुनो भजनेचे एक कुटुंब म्हणून सांगीत. मिगेल पूत हार्मोन बारसिता दिनेश नायक मिगेल विघ्नेश म्हणून आसपूत बेंगळूर आसा कामार आसा तो ಅದಕ್ಕೆ लायक तबलो ತಂತು तागेन जूनियर सिनियर ಪುರ जाला. तदनंतर मिगे ಒಟ್ಟು ಭಜನೆಕಾನಿ येतात आनी गिंडी नर्तनाक चाल्लेन तबलाक आनी हार्मोनियम बसला हांव गिंडी नर्तन पुत्तान दोग जाण तबला आनी हार्मोनियम घेवन बसचे हांव गिंडी नर्तन करचें. आतां मिगेल नात्तू मिगे नर्तन पळोवन 2 वर्स ताकाता घरकड वचून एक मध्य कसाने कायदान दवरगेन सुत्तून आणतात म्हळ्यार मिगेल नर्तन पळोवन घरकड वचून करता कोणाला एदोर करूं ताका लज्ज जाता. घरकड वचून तांणी नातू म्हणटना कुडले म्हाका सांगता आमी गेल्ले तेंची विलावरी नातू नाती रिद्धी भट सुधन्या भट ऋत्विक भट कुडले तयारी तांणी म्हण पळया तशीच अज्जू करता अज्जी हांवें करता, करून आमी पळोवया करता. म्हणून सांगून एक तांकां उमेद येता तेंची नांवां मुखारी चेरडूवांक येवचें. मिगेल नात ध्यान म्हण ध्यान नायक ताका कशें म्हळ्यार तो गेले कुळ घरकडात मिगेल हांव कशी करता पळय तशी करून दाखयता. बैसून उठोवचें रापचें सगळं करता. मत्तेरी बॉम्बेनी दवरून घेता गिंडी दवरून घेना बॉम्बेनी दवरून घेवन आणता आनी हांव वचून बसलो मिगे मत्तेरी एक बॉम्बे हाडून दवरता. तशी म्हळ्यार एक आमगेले एक संस्कार म्हणचे एक चेडूं वडोंक येता म्हणचे खंडीत आमी बरी लेखलेर खंडीत चेडूं बरी करचेची. तें 100 आमगे कुटुंब मिगे बायलो केला एक भजन सांगता अपर्णा नायक तशें दवरून आमगेले एक फॅमिली एक भजनेचे जावचें वचून कोणाले म्हाका तूं कोर नाका कसाला वता तूं म्हूण कोणीय सांगतालें नाची. ह्या तुम्ही दोघांनी सांगतना कळीता येत की पळोवन शिकचे चेरडूवान ह्या पळोवन मुखार संस्कार आमगेले मलगड्यान कसन दिला म्हणच्याक हें एक निदर्शन जावन सत्य. आणि बटमाम आतां गिंडी नर्तना विशयार तुम्ही समाजाक कसं सांगू इच्छ पावता ती? मुख्य जावन हे गिंडी नर्तन मुखार सोन प्रति एक देवळांतू प्रति एक मठ मंदिरांतू तांणी संयोजन करपाची आनी ते गांवचे चेरडूवांक शिक्षण पक्रे दिवका म्हणून जाल्यार आमी वचून दिवचे तयारी. कोडयाल आसो कांजंगाड आसो केरळा आसो मुंबय आसो देहली आसो खंय आसो चमकल तेन्ना ताजे खातीर वचचें जायना. तांणी ते अनुकूल केल्यार अगत्यम ते शिक्षण दिताची आनी हे गिंडी नर्तन मुखार सोडून घेवन योग्य जावन मुखार वचका. आनी गिंडी नर्तन म्हळ्यार आमी गिंडी नर्तन मात्र आमी ते सांगनाची थंय चमकल कुडले प्रथम तांकां सांगचें नित्य तुमी भजन करा नित्य आनंबल उत्तर आयकवा आनी स्तोत्र पठन करा जगांट वाजया शंख हें कोण आयकून वाजया असं पुरा आमी सांगताची. खाली नृत्य मात्र न्ही तांकां चांग संदेश दिवनूय येताचे. प्रथम आमी उलोवचे आसा ते उलयतना ते उलोवन कडेन आमगेले आरंभ ते जनन प्रिती कोरका करता आसाची त्या विशयार मस्त संतोष आसा. आता सतीश नायक माम तुम्ही कसं सांगू इच्छ पावता ती आता मुखावेले युवजन अशा पुरोची एक ह्या गिंडी नर्तन वरून होरच्यांतू युवजनाल पात्र कशी आसका? बट मन सांगीन म्हणके कोणी शिकता म्हणून जाल्यार आमी शिकोवचे तयार आसाची. कसाले म्हूण सांगल्यार गौड सारप ब्राह्मण समाजान मात्र हें कले आनी खंयचेय समाजान ना. आज स्वामी देव म्हूण सांगल्यार आमगे समाज मात्र ಪೇಜಾವರ ಮಠಸ್ವಾಮಿಯನ್ನು ಮಿಗೆಲ್ಲ ಸಂಗನಸ ನಿಮ್ಮ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಮಾಡಿದಷ್ಟು ದೇವರ ಮತ್ತು ಸ್ವಾಮಿಗಳಿಗೆ ಗೌರವ ಕೊಡುವಂಥದ್ದು ಯಾವುದೇ ಸಮಾಜದಲ್ಲಿಲ್ಲ ಪೇಜಾವರ ಮಠಸ್ವಾಮಿನ ಮಿಗೆಲ್ಲ ಸಂಗನಸ म्हणताना हे समाज अंतू चेडवान मुखारसून आमगेर हें एक भजन बटमा मनसेन म्हण गिंडी नर्तन मात न्ही भजन श्लोक हें पर सांगता गेले रे हाजे ಒಟ್ಟು गिंडी नर्तना आमगेर हें कले
हे ओरोको जाले रे आतां चेडवान कोणी सिक्का म्हणून सिकल्यार मात्र हे परंपर व्हरता. आतां मलगड्यान व्यार कोरून येना आसले रे ते चेडवान व्यार कोरून येना आसले रे तें एक संस्थ वाडता. तशें म्हूण मध्य तो इंजिनियर की डॉक्टर जालो म्हूण जाल्यार तांगेले व्यार थंय कची राबोवंक जाता. आतां आमी शिक्षण जावका ओपोतां जाल्यार आमगेल समाजाच्यान हें गिंडी नर्तन वरयलें रे आतां आमकां 60+ म्हणटा आतां चेडवान कोणी शिकले रे मुखार सोन गिंडी नर्तन करतालो अशेंची आतां 100-150 वर्सां इतिहास आसा का मुखार सोन हाका एक रूप मेळटा म्हूण सांगच्याक हांव इच्छा पावतास. आतां ह्या एक चर्चे अशा पुरो एक संदर्शन अशा पुरो आमगेला ऐकलेंती ह्या एक संदर्शना ಮೂಲಕ ಪ್ರತ್ಯೇಕ ಯುವಜನಾಂಗ ಕೋಣಸ್ ಗಿಂಡಿ ನರ್ತನ ಮುಖಾರ್ ವೆಲ್ಲರ್ ಮಾತ್ರ ಮುಖಾವೈಲೆ ಪೀಳಿಗೆಗೆ ಹೆ ಕಳಿತಾ ಎತ್ತ तशी आजी ऐकलेले एकेकेल्ले संदर्शन प्रत्येक युवजनांक प्रत्येक लांक पावो आनी की हे नर्तनाच इतिहास मुखारी चलतर वच्चो म्हणून हांवें एक इच्छा पावता. आनी तुमगेले एक मस्त समय विंगड अंतू आसता दैवीक हंतू जाल्यार एक आकाशवाणी स्टुडियो येवन आमगेले एक आयकोप्यांक अगत्य जालेले गिंडी नर्तना इतिहासू हाजे संपूर्ण माहिती दिलेले आसा. आकाशवाणी तर्फेन आनी पूर आयकोप्याल तर्फेन तुमकां धन्यवाद सांगता. धन्यवाद भट माम नायक माम. तुमकां समेत धन्यवाद. कसं जालें म्हळ्यार पुरा जेन्ना तुमी पावयलां सर्व आयकवा सहकार दिया देव बरें कोंचुलन दिवो. तुम्ही हे कष्टार आम सगळा पोंगेन हांगा एक संदर्शन करून भोवशे गिंडी नर्तन कसालें म्हणचे एक आयकूत तशें तुमी केल्लें आसा. तुमकां जालें देव बरें करो म्हणून आमी देवाल्या मग्गूंक घेवन आमगेले उतारा बेताचे. धन्यवाद. ಎದ್ದೊಳ್ವರೇನು ಚೆಂಪಿ ರಾಮಚಂದ್ರ ಭಟ್ ಮಾಮ್ आणि सतीश नायक माम हांगेल संगात गिंडी नर्तन ह्या विशयारी चल्लेले संदर्शन तुम्ही ऐकलेंती. संवाद चलायसून दिलेले चेतना नायक के. हंगाक आयचे कोंकणी कार्यक्रम समाप्त जाता. नमस्कार.